संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. औदुंबर येथे श्री दत्त जयंती उत्साहात दिवसभरात हजारो भाविकांची रीग. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी 5:30 वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी दत्त मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते. पहाटे 4 वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती. श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला होता. आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या पावन पादुकांचे दर्शन घेतलं. रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती. औदुंबरमध्ये येणारे 4ही रस्ते गर्दीने फुलून गेले होते. औदुंबर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही. तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री 12 पर्यंत बंद होती. श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना ने-आण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती. पहाटे 5 ते 6:30 पर्यंत काकड आरती, मंगल आरती, दुपारी 12 वाजता महापूजा, नैवेद्य, महाआरती. दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. याचा लाभ 20,000हून अधिक भाविकांनी घेतला. श्री दत्त जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले. 5:30 वाजता श्री दत्त जन्मकाळ व आरती, रात्री 10 ते 12 या वेळेत महापूजा करण्यात आली. तसेच अभिषेक करण्यात आला. आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीनं दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होतं. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व माजी खासदार संजय काका पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. जिल्ह्यातील अनेक अधिकारी वर्ग यांनीही दिवसभर दर्शनासाठी आले होते. अंकलखोप ग्रामपंचायतच्या वतीनं पाण्याची व वीज पुरवठ्याची व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती. आरोग्याची व औषधाची व्यवस्था जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाने केली होती. जिल्हा पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं यात्रेतील खाद्यपदार्थांची व्यापारी यांच्या दुकानातील पाणी चेक केले. तसेच मेडिक्लेअरचा वापर करून पिण्याच्या पाण्याची ओटी योग्य प्रकारे केली. नदीपात्रात कोणताही अपघात होऊ नये यासाठी नदीकाठावर आपत्कालीन बोट व बचाव कर्मचारी ठेवले होते. अंकलकोटच्या सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंतसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सह सर्व पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली होती. भिलवडी पोलीस स्टेशनचे PI भगवान पाटीलसह 7 पोलीस अधिकारीसह 118 पोलीस कर्मचारी होते. पोलीस चौकी कर्मचारी यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयंतीचा सोहळा 12/12/2024 रोजी सुरू झाला. 12 तारखेला गुरुचरित्र पारायण घेण्यात आलं. 5,000 महिलांनी सहभाग घेतला. 13 तारखेला रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. 151 जणांनी रक्तदान केलेलं आहे. आणि आज दत्त जयंतीचा 14 तारखेला प्रधान दिवस आहे. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं 21,000 लोकांचा महाप्रसाद करण्यात आला. भाविकांची सोय होण्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. आणि तेथून मोफत रिक्षा 30 मोफत रिक्षाच्याद्वारे सर्व भाविकांना मंदिरापर्यंत ने-आण करण्याची सुद्धा सोय आज केलेली आहे. संडास बाथरूमची सोय सुद्धा दत्त देवस्थानच्या वतीने व ग्रामपंचायत अंकलखोप यांनी सुद्धा एक संडास बाथरूम उपलब्ध करून दिला व दत्त देवस्थानचा एक असे संडास बाथरूमची सुद्धा चांगली सोय आज झालेली आहे भाविकांची. तिथून पुढे आता भक्तनिवासचा मानस मोठा धरलेला आहे. 4 कोटी रुपये भक्तनिवासला दत्त देवस्थानच्या मंजूर झालेले आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत दत्त देवस्थानचा भक्तनिवास सुद्धा होईल अशी इच्छा दत्त महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो.